प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। अमर शंकर साबळे भारतीय जनता पक्षाचा तिसऱ्या दर्जाचा नेता, तिसऱ्या दर्जाचा म्हणजे इंग्रजीमध्ये थर्ड क्लास, हा तिसऱ्या दर्जाचा नेता। एरवी याची दखल घ्यावी इतका काही तो मोठा नेता नाहीये, परंतु अमर साबळे यांनी जे काही तारे तोडलेले आहेत प्रकाशजी आंबेडकरांच्या संदर्भात, त्याचा समाचार घेणं मात्र या ठिकाणी योग्य राहील। मित्रांनो, अमर साबळे यांची एक ओळख मी तुम्हाला सांगतो। हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। बऱ्याच लोकांना अमर साबळे म्हणजे काय हेच माहित नाही। अमर साबळे कोण हेच लोकांना माहित नाही। ज्या पिंपरीमध्ये ते राहतात, पिंपरी चिंचवडला, पुण्याला, तिथल्याही लोकांना अमर साबळे कोण हे माहित नाही। आणि म्हणून अमर साबळेची थोडक्यात मी पार्श्वभूमी सांगतो की अमर साबळे हे भारतीय जनता पक्षाचे नेते, त्यांना नेते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, ह्या माणसाला 11 वर्षाआधी राज्यसभेवरती घेण्यात आलं होतं। त्यावेळेला विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना अचानक अमर साबळेंना तिकीट देण्यात आलं। अर्थात त्याही वेळेला भारतीय जनता पक्षाची तिथल्या लोकांचा त्यांना विरोध होता, हा भाग वेगळा। परंतु हे अमर साबळे यांनी 3 महिन्याआधी एक मुलाखत दिली। एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत देताना म्हटलं होतं की मला पुन्हा दिल्लीला खासदार म्हणून जायला आवडेल। आता दिल्लीला खासदार म्हणून जायला आवडेल, पण तुम्हाला पाठवणार कोण? मुळात हा मुद्दा आहे ना, तुम्हाला पाठवणार कोण? तुम्ही 6 वर्षामध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून कोणते दिवे लावले होते की जेणेकरून तुम्हाला पुन्हा दिल्लीला पाठवतील? मग ह्या माणसानं आपला एक हुकमी हक्का बाहेर काढला, आपला उपद्रव मूल्य दाखवण्याचा प्रयत्न केला, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा केविलवाणी प्रयत्न केला। तो प्रयत्न म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांवरती टीका करणं। हल्ली एक ट्रेंड बनलेला आहे, स्वतःला नावारूपाला आणायचं, स्वतःला चर्चेमध्ये ठेवायचं, तर प्रकाशजी आंबेडकरांवरती टीका करा किंवा त्यांना ऐक्याची साथ घाला, तर तुमची दखल घेतल्या जाते। अमर साबळे आणि रामदास आठवलेंनी आपल्याला खासदारकी मिळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रकाशजी आंबेडकरांना ऐक्याची साथ घातली, प्रकाशजी आंबेडकरांना ऐक्याबद्दल भावनिक आवाहन करत राहिले, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचं लक्ष त्यांनी स्वतःकडे वेधून घेतलं। बघा, जर तुम्ही मला खासदारकी दिली नाही तर मी प्रकाशजी आंबेडकरांबरोबर ऐक्य करून त्यांच्याबरोबर राहणार, तुमची साथ सोडणार। हा एक गर्भित इशारा प्रकाशजी रामदास आठवले यांनी भाजपाला दिला। त्यात ते यशस्वी झाले, त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं। तर दुसरीकडे अमर साबळे यांनी दुसरा मार्ग निवडला, तो म्हणजे टीका करण्याचा। परंतु प्रकाश आंबेडकर हेच मधलं कॉमन, प्रकाशजी आंबेडकरांवरती त्यांनी टीकात्मक भाष्य केलं आणि जेणेकरून भारतीय जनता पक्षाचं लक्ष आपल्याकडे कसं वेधता येईल, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे लक्ष आपल्याकडे कसं वेधल्या जाईल हे पाहिलं। प्रकाशजी आंबेडकरांनी काल परवा एक मोर्चा काढला। एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आल्याच्या नंतर भारतामधल्या भल्या भल्या नेत्यांची दात खिळी बसलेली असताना कोणीही प्रत्यक्षात मैदानात उतरून नरेंद्र मोदींना जाब विचारण्याची हिंमत करत नसताना एकटे प्रकाशजी आंबेडकर हे मैदानात उतरले आणि त्यांनी थेट मोदी हटाव देश बचाव नारा देत एका महामोर्चा काढला, एक महामोर्चाचं आयोजन केलं। आणि त्या महामोर्चामध्ये बोलताना प्रकाशजी आंबेडकर म्हणाले की एप्रिल महिन्यापर्यंत नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, त्यांनी खुर्ची खाली करावी, अन्यथा माझ्याकडे त्यांच्या संदर्भातल्या 2 रील्स आहे त्या मी बाहेर काढणार। अर्थात हे सभ्य राजकारण झालं। आमच्या देशाचा प्रधानमंत्री आहे, मी त्या सध्या रील्स बाहेर काढणे योग्य होणार नाही, कारण
त्याच्यामुळे माझ्या देशाची बदनामी होईल, माझ्या देशाची आबरू धुळेला मिटेल, हा विचार कदाचित बाळासाहेब आंबेडकरांनी केला असावा. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना 2 महिन्याचा अवधी दिला की एप्रिल पर्यंत तुम्ही खुर्ची खाली करा, अन्यथा मला नाईलाजानं त्या रील्स बाहेर काढावं लागतील. बरं, या अमर साबळेला लागण्याचं काय कारण? परंतु हा अमर साबळे नको तिथं, मी ते ग्रामीण भाषेत भुंकायला लागला असं म्हणणार नाही, परंतु नको तिथं नाक खुपसायला लागला. आणि त्याने प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिला की प्रधानमंत्री कुठं आणि तुम्ही त्यांच्यावरती काय टीका कर. अरे बाबा, तुला विचारले तर कोण? तुम्हाला कोण विचारले का? बाळासाहेब आंबेडकर नरेंद्र मोदींवरती टीका करतात किंवा मोहन भागवतला साहेब विचारतात? या देशामधल्या नागरिकांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना साहेब विचारू नये का? हुकुमशाही एका देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार आजही लोकशाही आहे. भले ती लोकशाही तुम्ही मानत नाही, तिला पायदळी तुडवता, तो भाग वेगळा, परंतु लोकशाही आमच्या देशामध्ये आहे भारतीय संविधानाच्या रूपानं. मग त्या लोकशाहीमध्ये नेत्याला, मग तो कितीही मोठा नेता असला तरी त्या नेत्याला जाब विचारण्याची आम्हाला मुभा नाही का? आणि प्रकाश आंबेडकरांनी जर नरेंद्र मोदींना किंवा मोहन भागवतला जाब विचारला असेल तर अमर साबळेला लागण्याचं कारण काय? अमर साबळेचे तो कोण? ठीक आहे, अमर साबळेचे ते मालक असतील, अमर साबळेचे ते उपकारकर्ते असतील, परंतु म्हणून अमर साबळेंनी एका स्वाभिमानी नेत्याला सल्ला द्यावा? आम्ही म्हणणार नाही की अमर साबळे त्यांचे गुलाम आहेत का कोण आहे म्हणून. कोणी कोणाची गुलामी करावी, कोणी कोणाचे दास व्हावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अमर साबळे जर त्यांचे गुलाम बनले असतील किंवा त्यांचे दास बनले असतील तर आम्हाला काही त्याच्यात वावगं वाटण्याचं कारण नाही. परंतु अमर साबळे सारख्या व्यक्तीने प्रकाशजी आंबेडकरांना सल्ला देणं, बात कुछ हजम नहीं होती है. कहा राजा भोज और कहा गंगू तेली. कुठं प्रकाशजी आंबेडकर आणि कुठं अमर साबळे. हा, प्रकाशजी आंबेडकरांवरती टीका टिप्पणी करून या माणसानं थोडा पुरता का होईना भारतीय जनता पक्षाचं लक्ष वेधून घेतलं. आजपर्यंत मीडियानं या माणसाला वाळीत टाकलं होतं, त्या मीडियानं थोडंफार या माणसाला दाखवलं, बस, बाकी काही नाही. याच्या पलीकडे काय झालं? राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली आहे. रामदास आठवलेंनी जी ऐक्याची साथ बाळासाहेब आंबेडकरांना घालून भाजपाचं लक्ष वेधलं होतं, त्यात ते यशस्वी झाले, त्यांना राज्यसभा मिळाली. अमर साबळेचं काय? अमर साबळेनं मात्र इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या नाराजीला विनाकारण ओढून घेतले. आज महाराष्ट्रातली जनता या अमर साबळेवरती प्रचंड चिडलेली आहे. प्रकाशजी आंबेडकरांसारख्या उत्तुंग नेत्याला अमर साबळे सारख्या टेकाडानं सल्ला देणं लोकांना आवडलेलं नाही. असं अमर साबळे सारख्या लोकांनी आपल्या दायऱ्यामध्ये राहावं, आपल्या चौकटीत राहावं आणि आपण कोणत्या नेत्यावरती टीका टिप्पणी करतो याचं भान ठेवावं. आणि विशेष करून आंबेडकर घराण्याबद्दल बोलताना जीभ सांभाळून बोलावं, कारण ह्या आंबेडकर घराण्यामुळं अमर साबळेची किंमत आहे. नाहीतर अमर साबळेला कोणीही हुंगलं सुद्धा नसतं. अमर साबळेवरती मोदी आणि भागवत यांचे राजकीय उपकार असतील, परंतु अमर साबळे जे काही श्वास घेतोय ना, तो देखील बाबासाहेबांच्या उपकारांमुळे घेतो. याचं पहिलं भान अमर साबळेंनी ठेवलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न अमर साबळे सारख्या लोकांनी करू नये. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.